सर्वांना गुड मॉर्निंग। आज आपण ग्रामरचा अत्यंत महत्त्वाचा टॉपिक मी तुम्हाला टीच करणार आहे। सर्वांनी अत्यंत मन लावून फळ्याकडे लक्ष द्यायचं आहे। आपण हे 6वी 7वी पासून तर डायरेक्ट 12वी पर्यंत हा टॉपिक अत्यंत महत्त्वाचा आहे। मी तुम्हाला मराठी टू इंग्लिश अत्यंत व्यवस्थितरित्या समजावून सांगतो। सर्वप्रथम इथं कोण काय यूज होतं पहिल्यांदा ते बघा। इथं काय रे कॅन आहे बरोबर। तर कॅन आपल्याला काय दाखवतं? ॲबिलिटी दाखवतं। काय दाखवतं? परमिशन दाखवतं। फॉर्मल, रिक्वेस्ट आणि इनफॉर्मल। आपल्याला जर रिक्वेस्ट करायची असेल तर आपण कशाचा यूज करतो? कॅनचा यूज करतो। कॅनचा मराठीत अर्थ होतो शकतो। काय होतो? शकतो। आय कॅन स्पीक, मी बोलू शकतो। आय कॅन रीड, मी वाचू शकतो। आय कॅन राईट, मी लिहू शकतो। तुम्हाला बेसिक अंडरस्टँडिंगच्या व्हिडिओमध्ये मी याचं सविस्तर तुम्हाला शिकवलेलं आहे। त्याचा अर्थ तुम्हाला सांगितलेला आहे। क्लिअर? आता आपण हे याचे इंडिकेटर आहेत, याचं हे फंक्शन आहे बरोबर की। आता हे फंक्शन तुम्हाला काय करायचे आहे? पाठ करून टाकायचे आणि तेही आत्ताच्या आत्ताच पाठ करायचे। त्यानंतर सेकंड काय? कुल्ड। कुल्डचा अर्थ मराठीत होतो शकला बरोबर। ज्या वेळेस तुम्ही पोलाइट रिक्वेस्ट करता आणि पास्ट ॲबिलिटी असते म्हणजे भूतकाळात शक्यता असेल। कोणत्या काळामध्ये? भूतकाळात ज्या वेळेस शक्यता असेल त्यावेळेस तुम्ही कशाचा यूज करता? कुल्डचा। बरोबर आहे की नाही? जसं की आय कुल्ड रीड, मी काय करू शकलो? वाचू शकलो। म्हणजे माझी वाचायची ॲबिलिटी होती म्हणून मी काय केलो? वाचू शकलो। बरोबर आहे का नाही? तुमची जेव्हा पास्ट ॲबिलिटी असते तेव्हा तुम्ही कशाचा यूज केला जातं? कुल्डचा वापर केला जातो। याचे इंडिकेटर फंक्शन काय आहे? पोलाइट रिक्वेस्ट आणि पास्ट ॲबिलिटी। पेपर मध्ये तुम्हाला क्वेश्चन कसा येतो? तर पेपर मध्ये तुम्हाला याच्यातलं दुसरं कोणतं तरी इंडिकेटर येतं, फंक्शन येतं आणि त्याच्याबद्दल या अल्टरनेट मॉडेल ऑक्झिलरीचं इंडिकेटर तुम्हाला काय करायचं असतं? यूज करायचं असतं। त्यामुळे इंडिकेटर मला आत्ताच्या आत्ता पाठ पाहिजे। त्यानंतर आहे विल। होईल म्हणजे काय? करेल, होईल। बरोबर आहे का नाही? होईल म्हणजे काय असतं? करेल, होईल, असेल। आय विल डॉक्टर, मी काय असेल? डॉक्टर असेल। बरोबर आहे? तर हे फ्युचर साठी वापरतात। आता याच्यामध्ये याचे इंडिकेटर कोणकोणते आहेत? विलनेस, श्युअरिटी, त्याच्यानंतर आहे सर्टेनिटी आणि त्याच्यानंतर आहे फ्युचरिटी। ज्यावेळेस तुम्ही भविष्यामध्ये काहीतरी विचार करता, मला हे व्हायचं आहे, मला ते व्हायचं आहे, बरोबर काय? मला डॉक्टर व्हायचं आहे, इंजिनियर व्हायचं आहे, मी हे तरी काहीतरी मला करायचं आहे, मला घर बांधायचं आहे, कार घ्यायचं आहे। फ्युचरमध्ये तुम्ही काय करता? विचार करता बरोबर ना। त्यावेळेस काय यूज करता तुम्ही? विलचा यूज केला जातो। याचे हे इंडिकेटर आताच्या आता पाठ करून टाका। पेपर मध्ये काय येणार? हे इंडिकेटर येणार, हे लिहायचं असतं, हे येणार, हे लिहायचं असतं। कळालं? शक्यता असते। आता कॅन, विल आणि शॉल मध्ये काय फरक आहे? लक्ष द्या। इथं हा एक तुमचा विल आहे बरोबर आणि एक तुमचा शॉल आहे। या दोघांमध्ये काय फरक आहे? लक्ष द्या। एक विल आणि एक काय आहे? शॉल। विलचा पॉसिबिलिटी जास्त आहे आणि शॉलची पॉसिबिलिटी कमी आहे। जसं की तुम्ही म्हणता की आय विल बी गोइंग टू स्कूल, तेव्हा तुमची जाण्याची शक्यता, स्कूलमध्ये जाण्याची शक्यता काय असेल? जास्त असेल बरोबर। आणि जसं तुम्ही म्हणता की आय शॉल बी गोइंग टू स्कूल म्हणजे तुझी जाण्याची शक्यता काय असेल? कमी असेल। हे लक्षात ठेवा। एखादी पॉसिबिलिटी ज्यावेळेस तुम्ही विल वापरता तेव्हा त्याची पॉसिबिलिटी काय असते? जास्त असते। कळालं? त्यानंतर तुमचं जे काय इंडिकेटर आहे, आपलं पुढचं इंडिकेटर काय आहे? वुल्ड। वुल्डची काय आहे? पोलाइट रिक्वेस्ट बरोबर। त्यानंतर आहे हायपोथेटिकल, काय कंडिशन्स मध्ये वापरतो आणि त्यानंतर आहे पास्ट हॅबिट साठी सुद्धा आपण याचा यूज केला जातो। जसे की तुम्ही मला म्हणता वुड यू लाईक टू
4 कॉफी आपण एखाद्याला विचारतो, वुड यू लाईक टू 4 कॉफी, तुला चहा आवडेल का कॉफी आवडेल, असं म्हणतो का नाही आपण, प्रश्न असा विचारतो, बरोबर आहे का नाही. तुला एखादी गोष्ट करायला आवडेल, बरोबर का नाही, तू ही गोष्ट करेल, त्यावेळेस आपण काय वापर करतो रे, वुडचा वापर करतो. त्याचे इंडिकेटर कोणकोणते आहेत, पोलाइट, रिक्वेस्ट, हे सगळे इंडिकेटर आताच्या आता पास्ट हॅबिट. कळालं, ज्यावेळेस तुझी भूतकाळातली काही हॅबिट होती पण ती आता आहे का नाही, अशा वेळेस तू काय यूज केला जातो, वुडचा वापर करतात. त्यानंतर आहे शॉल, मी तुम्हाला आत्ताच सांगितलेलं आहे, फ्युचरिटी आणि त्याच्यानंतर डिस्प्ले प्लेन लाईन मध्ये आपल्याला यूज करता आणि थ्रेड मध्ये सुद्धा याचा काय केला जातो, वापर करतात. सर्वात महत्वाचं आहे कोणतं, फ्युचरिटी, भूतकाळाची जी शक्यता असते, पण याची शक्यता काय असणार, शॉलची कमी असणार आणि होईलची शक्यता काय असणार, जास्त. हे लक्षात ठेवा आहे तुम्हाला. त्यानंतर आता सर्वात महत्वाचं आहे ते म्हणजे आहे शुड. शुडचा अर्थ होतो करायला पाहिजे. शुडचा अर्थ काय आहे, करायला पाहिजे. करायला पाहिजे. काय करायला पाहिजे, आपण काम करायला पाहिजे, शाळेत जायला पाहिजे, खायला पाहिजे, जेवायला पाहिजे, अभ्यास करायला पाहिजे, बरोबर आहे का नाही, मदत करायला पाहिजे. ऍडवाइस, ऍडवाइस म्हणजे काय रे, सल्ला. आपल्याला एखादा सल्ला देतो का नाही, तू काम करायला पाहिजे, तू अभ्यास करायला पाहिजे, ते स्वतः काय करत नाही पण ते आपल्याला काय करते, सल्ला देते, ऍडवाइस देते, बरोबर. त्यानंतर आहे सजेशन, आपल्याला काहीतरी सुचवतं. आणि ऑब्लिगेशन, आपल्याला ते काय करतं, सुचवतं काहीतरी, सजेशन करतं, बरोबर आहे का नाही, की बाळा तू असं नाही असं करायला पाहिजे, बरोबर आहे का नाही. आणि हे सर्वात महत्वाचं IMP इंडिकेटर आहे मॉडेल ऑक्झिलरी मध्ये. मे म्हणजे काय रे, शक्यता. मेचा अर्थ काय होतो रे, शक्यता होते. शक्यतेला काय म्हणतो आपण, परमिशन, पॉसिबिलिटी आणि प्रोबॅबिलिटी. जसं की तुम्ही शाळेमध्ये गेले की म्हणतात मे आय कम इन सर, म्हणजे मी आत येऊ का. सर तुम्हाला नाही पण म्हणू शकतात आणि यस पण म्हणू शकतात, पण तुमची येण्याची शक्यता काय असते, कमी असू शकते, जास्त असू शकते. तुम्ही शक्यता वापरता परमिशन साठी. कोणासाठी वापरतात, पक्क इंडिकेटर लक्षात ठेव. मे कुणाचं इंडिकेटर आहे, परमिशन. लक्षात ठेव, परमिशन म्हणजे काय, मे. त्याच्यानंतर आहे त्याचा मित्र आहे माइट. कोण आहे रे, माइट. विथ तुमची पॉसिबिलिटी असेल, एखादी तुमची रिमोट पॉसिबिलिटी कमी असेल. कोणती पॉसिबिलिटी तुमची काय असेल, कमी असेल, बरोबर. तर अशा ठिकाणी कशाचा वापर होतो, माइटचा. कशाचा वापर होतो, माइटचा. पण तुमची पॉसिबिलिटी कशी असते, पास्ट पॉसिबिलिटी असते. कशी असते तुमची, पास्ट. याचा पण अर्थ आहे शक्यता. पण कोणती शक्यता, पास्ट शक्यता. कोणती शक्यता, पास्ट शक्यता. मस्ट, हे सगळ्यात महत्वाचं आहे. मस्ट म्हणजे अर्थ आहे केलेच पाहिजे, पाहिजे. मस्टचा अर्थ काय, केलेच पाहिजे. बेसिक फाउंडेशन मध्ये शिकवले आपण, याचे भरपूर सेंटेन्स सुद्धा आपण काय केले आहे, बनवलेले आहे. केलेच पाहिजे, स्ट्रॉंग ऑब्लिगेशन आणि गेस. याला आणखी एक आहे कंपल्शन. काय इथं, इथं लिहून घ्या, कंपल्शन आहे. आणखी काय आहे, कंपल्शन. हे दुसरं सुद्धा त्याचं इंडिकेटर आहे. कोणाचं, मस्ट. स्ट्रॉंग ऑब्लिगेशन, गेस आणि त्याच्यानंतर आहे पुढचं कंपल्शन. महत्वाचं आहे, तिथं लिहून घ्यायचं आहे तुम्हाला, इथं नाही आहे त्यामुळे तुम्ही पुढे लिहून घ्या. कंपल्शन, एखादी गोष्ट आपण केलीच पाहिजे. आय मस्ट रीड बुक, मी पुस्तक वाचलंच पाहिजे. मला त्याच्याशिवाय ऑप्शन आहे का काही, नाही, मी पुस्तक वाचलंच पाहिजे. आय मस्ट गो टू स्कूल, मी शाळेत गेलंच पाहिजे, नाहीतर मला अभ्यास येणार नाही. कंपल्शन आहे. आय मस्ट स्टडी एव्हरी डे, मी दररोज अभ्यास केला पाहिजे. मला ऑप्शन आहे का, नाही, मला ते अभ्यास करावाच लागेल, त्याच्याशिवाय मला दुसरा ऑप्शन आहेच नाही, बरोबर. त्यानंतर आहे यूज टू. यूज टू चा अर्थ आहे करीत असे. यूज टू चा अर्थ काय रे, करीत असे. कंटिन्यू पास्ट हॅबिट असेल तुम्हाला, तुम्ही काय करीत असेल. जसं की आय यूज टू स्पीक इंग्लिश, मी इंग्लिश मध्ये काय करत असे, बोलत असे.
आय यूज टू रीड अ बुक. मी काय वाचत असे? पुस्तक वाचत असे. आय यूज टू रन ऑन द ग्राउंड. मी मैदानावर काय करत असे? धावत असे. ही माझी काय डिसकंटिन्यू पास्ट हॅबिट आहे. म्हणजे मी कधी कधी धावत असेल, कधी कधी, बरोबर आहे ना. हॅबिट कशी पाहिजे आपल्याला? कंटिन्यू पाहिजे. हॅबिटचा फरक केव्हा पडतो? ज्यावेळेस तुम्ही एखादी गोष्ट कंटिन्यू करता त्यावेळेस त्याचा इफेक्ट जास्त होतो. आता ही कशी आहे? डिसकंटिन्यू आहे. कळलं? हा. तर अशा ठिकाणी तुम्ही काय वापरता? यूज टू चा वापर करता. आणि यूज टू च्या समोर व्हर्बचा कितवा फॉर्म येणार आहे? फर्स्ट फॉर्म. टू च्या पुढे फर्स्ट फॉर्म येणार. समजलं? चला आता लास्ट आहे ऑफ टू. याला मॉरल ऑब्लिगेशन काय वापरतात? मॉरल ऑब्लिगेशन याचा वापर थोडा कमी करतात पेपरच्या माध्यमातून. बाकी तर आपल्याला हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता पेपर मध्ये क्वेश्चन कसा येतो? जोपर्यंत तुमच्या हे इंडिकेटर पार्ट नाही तोपर्यंत तुम्ही पेपर मधला कोणताही क्वेश्चन सॉल्व्ह करू शकणार नाही. 1 मार्क्स किंवा 2 मार्काचं तुम्हाला येतं. बरोबर? हा. त्यामुळे हे तुम्ही पटकन आता इंडिकेटर काय करून घ्यायचे? पाठ करून घ्यायचे. कॅनचं इंडिकेटर काय आहे? फंक्शन काय आहे? वूलचं काय आहे? व्हीलचं. हे सगळ्यांचे इंडिकेटर पटकन आत्ताच्या आत्ता पाठ करा आणि माझ्या प्रश्नांची उत्तर तुम्हाला 1 मिनिटामध्ये द्यायचे. बघून नाही, न बघता. क्लिअर? आता ठीक आहे. चला आता मी इथं काही प्रश्न लिहिले. माझ्या प्रश्नांची उत्तर तुम्हाला द्यायची. माझा प्रश्न आहे सीमा. प्रश्न बघा काय? सीमा कॅन रन फास्ट ऑन द ग्राउंड. यूज अ प्रॉपर मॉडेल. यूज अ काय रे? यूज अ प्रॉपर मॉडेल. कोणतं प्रॉपर मॉडेल यूज करायचं आहे मला? ऍडवाइस. मला एक सांगा, माझा ऍडवाइस कोण दाखवते? माझा ऍडवाइस मी हे करायला पाहिजे, मी ते करायला पाहिजे. माझा ऍडवाइस कोणतं काय दाखवतं? माझा कोणता मॉडेल ऑक्झरी माझा ऍडवाइस दाखवतो? जे फंक्शन आहे त्याचं, त्या मॉडेल ऑक्झरीचं तुम्हाला काय माहित पाहिजे? इथं नाव माहित पाहिजे. माझं जे ऍडवाइस आहे ते माझं ऍडवाइस कोण दाखवतं रे? शुड. कोण दाखवते? शुड. मग मला एक सांगा, आता मी ही जे कॅन आहे हे मी काय करणार आहे? हे एक्झामचे क्वेश्चन आहे, हे पेपर मध्ये असंच येतं. मग काय होणार आहे सांगा बरं? सीमा हे कॅनला मी काढून टाकणार. तिथं काय वापरणार? शाबास. काय करणार? शुड रन फास्ट ऑन द ग्राउंड. म्हणजे ते ग्राउंड स्पेसिफिक आहे. मी द चा वापर पण तुम्हाला शिकवणार आहे नंतर, की द कुठं वापरतात आर्टिकल मध्ये. याच्यानंतर आपण घेऊया ते. समजलं सगळ्यांना? क्लिअर समजलं? ओके. चला त्यानंतर बघा, आय मस्ट रीड अ बुक. आय मस्ट रीड बुक. मला कोणतं यूज प्रॉपर मॉडेल ऑक्झिलरी असं येतं. इथं मला काय शो करून दाखवायचं? इथं ॲबिलिटी कोण दाखवते? कोण दाखवतं ॲबिलिटी? ॲबिलिटी दाखवणार माझं जे मॉडेल आहे ते कोणतं आहे? इंडिकेटर पाठ करा. कोणतं आहे इथं बघा? ॲबिलिटी कोण दाखवतं रे? ॲबिलिटी कोण दाखवतं? कॅन. मला तिथलं जे मॉडेल आहे हे जे मस्ट आहे हे मला हटवावं लागेल. बरोबर आहे ना? आणि मग तिथं मला काय करावं लागेल? कॅन टाकावं लागेल. मग काय होणार सांगा? आय कॅन रीड बुक. पुस्तक. काय केलं मी? कारण माझं ॲबिलिटी कोण दाखवते? कॅन दाखवते. म्हणून म्हणतो पाठ कर. म्हणून हे मस्ट काढायचं, तिथं काय करायचं? कॅन टाकायचं. पुढचा प्रश्न, वी शुड आस्क द क्वेश्चन. इथं मॉडेल कोण आहे? मॉडेल कोण आहे? शुड आहे. आता इथं यूज अ प्रॉपर मॉडेल. यूज अ प्रॉपर मॉडेल मला यूज करायचं आहे. कोणतं रे? स्ट्रॉंग ऑब्लिगेशन. कोणतं आहे? आता तुला स्ट्रॉंग ऑब्लिगेशन कोण आयडेंटिफाय करतं हे जर माहित असेल तर तू लिहिणार, नाही तर लिहिणारच नाही. सांगा बरं. शाबास. कोण दाखवतं रे?
मस्ट. व्हेरी गुड. मग मी या शूडला काय करणार, कारण पेपरमध्ये असे क्वेश्चन येतात. मग मी काय करणार आता, या शूडला काढणार आणि काय लिहिणार रे, मस्ट. सांगा मग काय होणार, वी मस्ट आस्क द क्वेश्चन. समजलं सगळ्यांना, पक्क कळालं. पेपर मध्ये कशा पद्धतीचा क्वेश्चन येतो हे कळालं तुम्हाला, कारण ते तर तुम्हाला पाठ करायचं येतच. आता दुसरा प्रश्न येतो, तुम्हाला अंडरलाईन करायचं असतं. काय करायचं असतं, खालच्या वर्गांसाठी 6वी 7वी मध्ये तुम्हाला काय करता येतं, यूज अंडरलाईन, बरोबर आहे. त्याच्यानंतर आयडेंटिफाय येतं. आयडेंटिफाय म्हणजे काय करायचं, ओळखायचं. प्रश्न कसे पण विचारू शकतो ना, मॉडेल ऑक्झिलरी आहे. मग तुला म्हणलं की बाबा अंडरलाईन कर, तर तू त्या मॉडेलच्या खाली काय करायचं, अंडरलाईन कर. तुला म्हणायचं आयडेंटिफाय कर म्हणजे ओळख, तर ते उचलायचं आणि कुठं लिहायचं, खाली लिहून टाकायचं. समजलं सगळ्यांना, पक्क कळालं. मग तुम्हाला आता काय पाठ करायचं आहे, याचे फंक्शन पाठ, कोण काय दाखवतो. समजलं, क्लिअर समजलं, ओके. आता आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण अ अँड द कुठं शिकतात ते आपण बघणार. आणि तुम्ही हे प्रॉपर मध्ये काय करायचं, आत्ताच्या आत्ता मला लक्षात ठेवायचं आहे. मी विचारणार, रिव्हिजन घेणार. ओके, चला, थँक्स.